विजापूर रोडवरील मोतीबाग येथील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर भगवान शिव आणि सिद्धरामेश्वर यांना समर्पित आहे. सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला खूप मोठा प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व आहे. याच मंदिराच्या सुशोभीकरण कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व संहिता पुरविणे सन 2024-25 या हेड अंतर्गत श्री रेवणसिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध झाला. या सुशोभीकरण कामाचे शुभारंभ पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छा भगवंताची सामाजिक बौद्धिशीय संस्थेचे सर्वेसर्वा मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचे शुभारंभ करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, सिद्धाराम चाकोते, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, मंदिराचे पुजारी सिद्धाराम शिंगारे, ज्येष्ठ नागरिक शिवराया बुक्कानुरे मामा, श्रीमंत सुरवसे काका, राहुल हत्ती, मल्लू जाधव, संभाजी सुरवसे, संगीता गायकवाड आदींची उपस्थिती यावेळी होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी केले. प्रारंभी पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे, धर्मराज काडादी आणि उपस्थित मान्यवरांनी श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराची पाहणी करून श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या पूजनाने या मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे फलकाचे उद्घाटन यावेळी धार्मिक विधिवत पूजन करण्यात आले. बंधुकांच्या काळातही रोज दर्शनाला यायचे. आजोबाच्या तर बऱ्याचशा मंडळींना आज जे वयस्कर मंडळी त्यांना माहीत असेल, आपला शेवटपर्यंत त्या मंदिराला रोज या ठिकाणी कितीही कुठून गावाला आलं तरी संध्याकाळी गाडी घेऊन यायचे आणि या ठिकाणी दर्शनाला यायचे. एक वैत अशा पद्धतीचं स्थान आहे. या ठिकाणी मोतीबाग म्हणून हा भाग प्रसिद्ध होता आणि त्यामध्ये हे मंदिर एक त्या प्रकारचे एक आकर्षक एक पवित्र असल्यामुळं या ठिकाणचं पावित्र्य जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. या निमित्तानं या भागाचा विकास व्हावा म्हणून बरेच वर्षापासून धडपड होती. पण मला वाटतं आज श्रावणी रविवारच्या निमित्तानं, या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं, तर आज आपल्या उमासे साहेबांच्या शुभ हस्ते या कामाला सुरुवात होते. हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. वास्तविक पाहता साहेब, दुसरी एक मागणी, जे अनेक मागण्या त्यांनी केल्यात त्याचं होती की हे जरूर डेव्हलप व्हावं यासाठी देवस्थानही प्रयत्नशील होतं. वास्तविक पाहता देवस्थान शक्यतो आतले कर्मचारी दुसऱ्यांना दिलं नाही, परंतु जाधव आणि त्यांच्या सर्वांचे वडिलांचं जी काही भक्ती आहे त्यांनी सांगितली त्या सातत्यानं त्यांचं पाठवलं केलं. त्यामुळं या ठिकाणी थोडे काही हायमास्ट आपण उपलब्ध करावं ही देखील या कार्यक्रम प्रसंगी आपल्याला विनंती करतो साहेब. त्याच पद्धतीनं आतील टॉयलेटचं आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. आता या महिनाभराच्या कालावधीमध्ये अनेक भक्तगण या ठिकाणी येत असतात साहेब. या ठिकाणी आपण टॉयलेटची सुविधा द्यावी ही आपल्याला विनंती करतो साहेब. आणि आमच्या भागासाठी आपण सातत्यानं सतर्क आहात. आम्ही कोणतंही निवेदन तुमच्याकडे आणल्या तातडीनं तो मार्गी लागतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे साहेब. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो साहेब, या ठिकाणचे या 2-3 जे विषय आम्ही या ठिकाणी मांडलं त्या आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला मिळावी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री की आपल्या सोलापूरमध्ये एकदम म्हणजे मुंबईपेक्षा मोठं कॉस्मोपॉलिटन शहर आहे. म्हणजे कन्नड, तेलुगू त्याच्यामध्ये पण सब प्रकार, परत आपल्या दलित समाज, त्याच्यात मागासवर्गीय समाजामध्ये पण सगळे समाज. म्हणजे मला वाटतं की मुंबईला कसं म्हणतो, मुंबईमध्ये कुठल्याही भाषा बोलणारा माणूस भेटतो, तसं हे सोलापूर पण मला वाटतं तसं एक छोटं खाली आपलं एक रूप आहे. आणि त्यामुळे म्हणजे अशा ठिकाणी काम करणं थोडं चॅलेंजिंग पण असतं. जसं सांगितलं प्रत्येक दर 2-15 दिवसाला कोणाची जयंती असते. आमच्याकडं परत आपल्याकडं डी जास्त आपलं तसं आपण मला वाटतं अण्णाभाऊ साठेजींचे जयंतीचं मला वाटतं तयारी दिसते. तर असे आणि अशा ठिकाणी काम करणं ते चॅलेंजेस वेगवेगळे गट असतात, वेगवेगळ्या लोकांच्या भावना असतात. प्रत्येकाचं म्हणजे आपल्या कुठले मान्यवर असेल किंवा संत असतील त्यांच्याशी त्यांच्या समाज गटाच्या भावना जुळलेल्या असतात. आज मला खरंच विशेष आनंद होतोय की आज ठिकाणी 2-3 माहिती नाव पण मंदिरात आलो नव्हतो. आज दर्शन या ठिकाणी मिळालं. दादू साहेबांनी ज्या काही सूचना सांगितलेल्या आहेत